कामाचे स्वरूप, कार्यक्रम, विविधता कशी आणता येईल याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना यावी, मार्गदर्शन मिळावे यासाठी या पाठाचे आयोजन आहे. बाळाजूर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली. वर्ग शिक्षिकेने मुलांना कामे वाटून दिली होती. विद्यार्थ्यांना आवडीचे काम करायला मिळाल्याने त्यांच्यात उत्साह होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली. त्यामुळे अतिशय नियोजनाबद्दल झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले. पाहूया तरी कशी झाली ही बालसभा. 18 नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे. या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे. माझा वर्गमित्र कुणाल याने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते. शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी विनंती करते. तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते. या पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. आता आपण या 2 थोर व्यक्ती त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया. इयत्ता 5वीच्या वर्गातील अनवर आपले विचार मांडतील. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले, पण तरीही हे आपल्या विचारापासून डगमगले नाहीत. त्यांच्या या प्रयत्नामुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले. व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले, पण तरीही ते आपल्या विचारापासून डगमगले नाहीत. त्यांच्या या प्रयत्नामुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. धन्यवाद अनवर. यानंतर इयत्ता 7वीतील निलोफर आपले विचार मांडेल. आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता. डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. ते पुस्तकात खूप रमायचे. वाचनामुळेच त्यांना मनन चिंतन करण्याची सवय झाली. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते आपल्या वाढत्या राज्यघटनेचे शिल्पकार झाले. या थोर कर्तृत्व वाणीच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते. जय हिंद. धन्यवाद निलोफर. यानंतर मी इयत्ता 7वीतील गुरुप्रीतला बोलते. महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा मानतो, कारण त्यांनी समाजासाठी देशाचे प्रचंड कार्य केले. सत्यशोधक समाजात स्थापना केली. विविध विरासत प्रोत्साहन दिले. अज्ञानाने काढली. सर्वांनी शिकावे या तळमळीने अहोरात्र झटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून विविध युनिव्हर्सिटी कॉलेजची स्थापना केली. वसतिगृह निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या 2 व्यक्ती आपल्यासाठी दीप्तस्तंभ आहेत. त्यांना मनपूर्वक अभिनंदन करून माझे 2 शब्द
पूर्ण करतो. धन्यवाद गुरुप्रीत. आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षाला विनंती करते की त्यांचे दर्शन करावे. मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले. त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तींच्या कार्याची विचारांची माहिती मिळाली. कवी विंदा करंदरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद. धन्यवाद कुणाल. आता आभार प्रदर्शन चंदन करेल. आज आमच्या वर्गात या महासभेला शिक्षिका व सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमच्या वर्गात शिक्षिका बाईने आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाला पार पाडण्यासाठी शाळेचे रखवादार ग्रामसेविका मावशीने आम्हाला खूप कामात मदत केली. म्हणून आम्ही या सभागृहाची सजावट, पंचव्यवस्था, मुलाची बैठक व्यवस्था करू शकलो. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. नीता व तन्वीने अतिशय छान सूत्रसंचालन केली म्हणून व दोन्ही व्यवस्था केली. प्रकाराचे ध्वनी व्यवस्था केली. या सभागृहाला तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसाराचे चित्र रेखावट दिसते. या कुटुंब संपदा प्रफुल्ल व चिन्नप्पा यांनी ही प्रसंगचित्र रेखाटवली आहे. त्यामुळे बालसभेचे वातावरण निमित्त सुखकर झाले. तसेच आपल्या सर्वांचे मी इयत्ता 7वीच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमाला संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. पाळरू शाळेतील विद्यार्थ्यांनी वरील पद्धतीने बालसभा घेतली. उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुलांना देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले. यात वरील बालसभेतील कार्यक्रमाव्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमाची भर घातली आणि आपल्या वर्गाची बालसभा संपन्न केली. त्यात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवले, नाटिका सादर केल्या, त्यांच्या जीवनातील काही प्रसंगाचे छोटे छोटे तक्ते व बॅनर्स तयार केले.